तो तुम्ही बघितलंच असाल की मी जेवण करत होती. सो फटाफट सगळं जेवण केलं आहे. सो ह्यासाठी मी लवकर जेवण केलं आहे की आज आहे पाडवा आणि आपला नवीन वर्ष. सो सर्वांना गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. सो आता फटाफट आम्ही रेडी होतो आणि गुढी उभारायची. सो आम्ही आता रेडी झालो आहे. आता इथे गुढी उभारतो आहे. आता सगळी त्याची तयारी करतो आहे. अगरबत्तीचं आणतो तिथून. आता उभं तुम्ही बघितलाच असाल. आम्ही गुढी उभारली, त्याच्यानंतर आम्ही फोटोज काढले, रील्स बनवले, त्याच्यानंतर जेवलो आणि आम्ही बाहेर गेलो दादरला. सो तिथे रॅली बघितली आम्ही, ते पण तुम्ही बघितलंच असाल. सो रॅली बघितली, घरी आलो. आता बस चेंज करून घेतलं आणि आता थोडा आराम करतो. मग भेटू आपण संध्याकाळी. कियानी ते झोपलंय, झोपायचंय आता. क्यू आता आराम करायचंय. याची मस्ती चालू आहे इकडे. सो थोडं आराम केलं, त्याच्यानंतर मग गुढी पण उतरवली. त्याच्यानंतर आता आम्ही करतोय थोडासा नाश्ता. सो नाश्ता करून आम्ही मग थोड्या वेळाने आम्ही जाणार आहे काजलकडे. काजलकडे पूजा आहे. सो आम्ही तिकडेच जाणार आहे आता. सो आता मी निघाली आहे काजलकडे जायला. ऑटोनी जाते कारण मी एकटीच आहे. मी आली म्हणजे सगळी येणार. अरे जरा बरं आलीस.
सो आता काजलला रेडी करतो आहे, ती रेडीच नव्हती झाली, आता रेडी होतीये. केवढं बघ. सो आम्ही आता घरी आलो, पूजेला गेलेलो काजलकडे, पाय वगैरे पडलं आणि मग आलो. आणि मग ही दोघं जण भेटले. ही दोघं जण आलेच नाही. हा, हे दोघं जण घरातच राहिलेले. का नाही आले? तो मी एकटीच गेली होती. सो आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते. सो कसा वाटला हे नक्की सांगा. सो भेटू मग आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, गुड नाईट. गुड नाईट.